मी दीपक तुमचं स्वागत करतो सिद्धगडचा दीपक या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी आजच्या व्हिडिओ सुरुवात होते डायरेक्ट देवबाग मालवणवरून। हे बघा इकडे दादा आणि ताई आले मुंबईवरून आणि आता आम्ही आहोत देवबाग बीचवरती। आता वाजले 3:30-4 वाजत आलेत आणि हे बघा तर आता बघूया काय करायचं, अजून काय ठरलं नाही। अचानक आलो, ताई आणि दादा मुंबईवरून आले कामानिमित्त, बोलले फिरायला जाऊया, तर आलो देवबागला। तर आता बघू, नाहीसो करून टाकीन शाप। तर मंडळी इथं फोटोशूट काढलंय बघा ताईचं। फोटोग्राफर आहे आपला दादा मयूर वरक। फोटो व्यवस्थित काढ रे, नाहीतर बघ नाहीसो करून टाकीन। झाला का डोळे का बंद करतेस? मंडळी थोडा वेळ फिरून झाले, फोटोज वगैरे काढून झालेत। हे बघा इकडे ताईने जात आहे। आता बघू पुढे काय फिरण्यासारखं आहे की नाही। इकडे आपली गाडी आहे हे बघा, तर बघू आता काय आहे फिरण्यासारखं इथे। हां गाईज मी कसं दिसतोय कमेंट करून सांगा गाईज, नाही तर तुमका नाहीसं करून टाकेन। चलो बाईक बघितलेस कधी? ही कर्ली नदी आहे बघा मंडळी। काय इथनं करता येते बोटिंग? चालू आहे काय? तिकडून जाऊया बाहेरून। अरे पुढे जाऊन हां अरे बंद आहे बघ ना, यांच्या बोटी वगैरे पुढे बघ, बंद करून ठेवले, बांधून ठेवले। रात्री आहे त्यांना विचारलं ना, नाही काय तिकडे तर चालू आहे। हा तिकडचं चालू आहे मग ठीक आहे। तर मंडळी इकडे बोटिंग तर बंद आहे। आता बघू पुढे आम्हाला भेटते का बोटिंग करायला। मंडळी आता मी चाललोय बोटिंगसाठी। आपण त्यांच्या धंद्याची एकदम प्रत्येकाच्या धंद्यामध्ये आपण कसं केलं तर कसं, तुम्ही आता बोटिंग करणार आणि जाणार, मग ती लोक वेगळी असतात का वेंगुर्ल्याचे? वेंगुर्ल्या तालुक्यामधून त्यांच्या बोटीला सगळं जर आम्ही देवबाग करे तिकडे करायला लागलो तर ते इकडून इकडे करायला लागले तर मग भांडणं होणार। मधलं गाव आहे। हा हा खूप मोठा आहे, आम्ही आतमध्ये गेलो तर ठिकाणी मंदिरच मंदिर आहे तिथे, त्यामुळे ह्या गावाचं नाव देवबाग। आता आपण कसं ते तीन नदीतून जाणार काय? त्या कर्ली नदीवरून कर्ली नदीवरून जाणार। कर्ली नदी पण ती समुद्र जवळ असल्यामुळे पाणी खारं झालंय। अच्छा, त्या नदीचं पाणी खारं आहे का? मग आता आपण बोट मध्ये बसला तर आपल्याला सगळा नजारा लक्षात येईल की आपण कसं आहोत आणि कुठे आहोत आणि दोघांचा, हा नदीचा आणि समुद्राचा। तिकडून अरेबियन सीची लाट आहे ना, आणि इकडून ह्या पाण्याचा प्रवाह, हा ते संगमनेर आहे। घर छान आहे ना पण, मस्त आहे ना घर, मला अशी घर खूप आवडतात। कौलारू घर, पण आता कौलारू घरांच्या जागेवर आता प्रत्येक स्लॅबचं घर बघा, कौलारू घर। आम्हाला कोण नाही
इकडे सगळे आता बाहेरचे मजूर आहेत म्हणून सगळं परवडतं. पण आता पहिल्यांदा कसं चला तिकडे उसळ पाव का देणार म्हणून लोक सगळं कामाला आणले. वॉलेट ठेव ना दीपक. माझ्यापासून आता आम्ही आलोय कर्ली नदीवरती आहे बघा. बोटिंगसाठी आलोय. इकडे दादा आणि ताई आहे. व्ह्यू बघा इथून. ते लाईट हाऊस आहे का वरचं? लाईट हाऊस नाही, लाईट हाऊस ओपन सी मध्ये समुद्रामध्ये. ते काय मग वरती? हे हॉटेल आहे. हे आता हे आपल्या समोर डोंगर दिसतो. हा देवबाग गावचं थोडक्यात रक्षण करतो. हे इकडून जे येणारे वारे जे फोर्सने येतात आपल्याला 100च्या स्पीडने जे दाखवतात वारे येणारे ते अगोदर इथे शमले जातात. त्यानंतर इकडे कमी दाबाच्या पट्ट्याने इकडे इकडे कोणतं गाव आहे त्याचं? हे आपलं नेवाळी भरतं पूर्ण वरपर्यंत. या साईडला भोगवी असं, या साईडला नेवाळी. प्रत्येक गाव अलग अलग म्हणजे कसं ग्रामपंचायत लागले प्रत्येकाला. त्यानंतर ह्या साईडला आपलं लाईट हाऊसचा भाग आला. आपण समुद्रात आतमध्ये गेलं तर आपल्याला सगळा नजारा लक्षात येईल. आमच्या गावामध्ये पाणी बघा एवढं पर्यंत सकाळचं पाणी मोठीच्या भरतीच्या टाईमिंगला आतमध्ये पूर्ण एवढं. पावसाचं का तर सकाळी पावसाचं नाही असं डेली नेहमी भरती अमावस्या पौर्णिमा भरती ओटीच्या टायमिंगला ह्या पाण्याचा प्रवाह जास्त होतो. ते असं आतमध्ये येतं एवढ्यापर्यंत. पावसामध्ये जास्त येतं का? हा पावसाळ्यात एवढं असतं पूर्ण असं घालायला लागलं. पण आता आमचं मच्छीमार लोकांचं जीवन आहे त्याच्यावर. त्यामुळे आम्हाला अजून काही दुसरी गोष्ट जरी आता आम्हाला कोणी जरी काही दिलं तरी आम्हाला तिकडे जाऊन आम्हाला काही येणार नाही. शेतीतलं आम्हाला काही कळत नाही. कोणती बोट आहे? ती बोट येणार आहे काय? आई बघा. तर मंडळी ही बघा, ही बोट मधून आम्ही आता जाणार. 6 पॉईंट आहेत. बघू आता. ते लोक पण येणार आपल्यासोबत? नाही मीच येतोय. वडील ना जवळला. ते वडील आहेत का तुमचे? ते माझे वडील आहेत. हा. तो पण हार्ड गर्ल अंकिता वालाळकर वगैरे ना जास्ती करून ते त्यांचे गेस्ट आमच्याकडे असतात सगळ्यांचे. अच्छा. वडीलच ते सगळे. त्यांचं घर कुठे गो? तिकडे आता पुढे 5:30-6:15 त्यांचे गेस्ट घेऊन जायचं. इकडेच आहे का त्यांचं घर? मंडळी बोट आली आहे आपली इकडे. ही बघा. राजकारण वगैरे एक्साइटेड. साईडला काढून चप्पल इकडे काढून ठेवायचे. हां मंडळी बोटीमध्ये चढताना आपल्याला चप्पल काढून ठेवायला लागेल बघा. इकडे चप्पल काढलेली आहे. एका साईडला आपण चप्पल काढूया इकडे. हे बघा चल. दादानी चप्पल लपून ठेवली. त्याची नवीन चप्पल आहे ना. कोणाला भेटली तर घेऊन जावं. तर चलो. तर मंडळी आता फायनली बसलोय आम्ही बोटीमध्ये. हे बघा. एका साईडलाच बसू नका. नाही नाही काय प्रॉब्लेम नाही दादा. बोट मोठी आहे. बोटीला काय नाही. काय नाही. जॅकेट जॅकेट घालायचंय काय? काय गळत नको ना. ते बसते तिथे जाऊ का पुढे शूट करायला? हा जा तिथे पुढे जाऊन. दादा बघा किती एक्साइटेड आहे. सो एक्साइटेड. इकडे आपली नायसो करून टाकीन. हलू नको जास्त. ताई बसली. ताई बसली. बोट एका साईडला जाते. तिकडे दादाला बस. तर मंडळी आपली बोट चालू झाली आहे. ही बघा. दोन्ही नद्या जाऊन समुद्राला भेटतात. समुद्र जवळ असल्यामुळे याचं पाणी खारं जातं. व्ह्यू बघा मंडळी. तिकडे का क्रोकोडाईल बीच? क्रोकोडाईल काय बीच आहे की? क्रोकोडाईल सेफ दिसतो. शेप आहे का? पण ते तोंड आहे आणि असं. हा लांबून त्याचा सेफ असा मगरीच्या आकारासारखा दिसतो. पूर्ण ती नारळाची झाडं आहेत. पण आता त्याची जागा आहे डोंगरावर. ते सगळं हॉटेल चालू आहे. सगळे हॉटेल निसर्गाचा सगळं हे आहे. निसर्ग पूर्णपणे आता थोड्या दिवसांनी सगळं हॉटेल व्यवसाय केला.
तिकडे समुद्र आणि ही नदी इकडे कर्ली नदी. तिन्ही साईडने पाण्याने वेढलेला गाव. त्या नजरेने बघितलं तर आपल्याला सगळं कळतं. आपल्याला वाटतं की बाहेरच्या सिटीमध्येच आपण आलो. डेव्हलप थोडंफार झाले नाही अजून होत नाही. आता बघ इथे लाटा वाढल्या. समुद्रच आहे. हा इकडे समुद्र आहे. तर मंडळी या बघा, या पाण्यात जर तुम्ही पडला तर डायरेक्ट आतमध्ये घेतले जाणार. समुद्राचं पाणी लाटा जास्त आहे. मग अशी आपण शांत नदी. सिगल पक्ष्यांचं आयलंड आहे. हाय टाईडला पाण्याखाली जातं. कुठलं? हाय टाईडला फक्त हे ओपन असतं, कारण हाय टाईडला जातं म्हणजे अगोदर तरी आयलंड हाय टाईडला पण पाण्याखाली जायचं. इथे फक्त मध्येच हे फक्त हे आहे काय? माणसं येऊ शकत नाही, असं आहे ना हे. माणसं नाही येऊ शकत ना इथे. माणसं नाही येऊ शकत इथपर्यंत. लावायला भेटत साईडला पूर्ण डीप पाणी. आणि मध्ये वाळू आहे. सॉफ्ट आहे. अच्छा. आपण उतरताना पाय जर आपल्याला सडला नाही ते वाटत मध्ये पण का. अरे जाम भीती वाटते मला. एका साईडला का आईला. जर सफर तुम्ही बोटिंगची तारकर्लीवरून जर केला असता तर बोट तुम्हाला मागून गेली असते. एवढ्यापर्यंत नाही होणार. हो भाई. आता इकडचं राजूला सांगितलं म्हणून एवढ्यापर्यंत आपण आलो. इकडे डॉल्फिन पॉइंट एरियामध्ये आलो. ओयच्या गावात. कसं माहिती आहे सर, लांबूनच दाखवतो सर. डॉल्फिन कुठे आहेत? डॉल्फिन कुठे असतात? इकडेच असतात. इकडेच आहेत का? सीझन म्हणजे त्या टाइमलाच असतात ना ते असं काय नाही मॅडम, आजपर्यंत कोणी पण बांधून ठेवलेला नाही आहे डॉल्फिन. मला दाखव एवढ्या अरेबियन ओशियन मध्ये आपण बांधून ठेवला आहे का कोणी? टायमिंग मी तुम्हाला आता सांगितलं, आता दाखवणार. दुसऱ्यांना नाही दिसलं असं काही विषय नाही. मच्छीचा आवक जास्ती असली तरच असतात, तसं काय नाही. अरे भाई तिकडे पाणी मंडळी पाणी बघा. आणि माझी तर जाम फाटते इथे. हवा टाईट झाली एकदम. आणि खोल पाणी आहे, दिसतो जे पाणी खोल आहे. इकडे पाणी बघा. खतरनाक एक्सपिरियन्स भाई. कसा वाटला? खतरनाक. ताई तर एकदम निवांत बसली आहे. तिला काही फरकच पडला नाही. मी ह्या साईडला होते ना तेव्हा, त्याच्यामुळे मला करणार. तुम्ही कॉर्नरला होता म्हणून तुम्हाला जास्त हे झालं. तर बघा एकदम संध्याकाळची वेळ आहे आणि तिकडे पण बोटी आहेत अजून. आता आम्ही घरी जाऊन झोपणार आहे. कारण दादा थकलाय. जेवला पण भरपूर. मस्त फिश थाळी खालेली आहे. आलात ना तर स्पेशल बोट कोणाला दिली जात नाही दादा. मंडळी आता आम्ही आलोय सुनामी आयलंडला आहे बघा. उतरतंय सर्वजण. तर या मजेशीर राईड. कोकणात येऊन आपण काय केलं, काय शिकलो. तृप्ती आहे. चला. काय की गरज लावून या. काय 20 मिनिटं फिरा. हां. तर मंडळी इकडे आहे बघा. उतरलोय आम्ही आता. पूर्ण एवढ्यापर्यंत पाणी होतं कधी? दुपारी. ते काका सांगत ते आले. बरी हे पूर्ण हे हिरवं फक्त दिसत होतं पडते. बाकी एवढं होतं. आता ओटीमुळे पाणी कमी. पण ते काय मला आहेत कुठे? कुर्ल्या बघ. बघा इकडे छोटे छोटे खेकडे आहेत. मी एका खेकड्यावर माती टाकली. मंडळी आता मी आहोत सुनामी आयलंडला. हे बघा इकडे दादा आणि ताई आहेत. ते बघा फोटोशूट करतायत.
संध्याकाळची वेळ आहे आणि एकदम भारी वाटते इकडे आल्यावरती. तिकडे समोर माड आहेत, इकडे आल्यावरती तुम्हाला कायाकिंग पण करायला भेटेल. हे बघा इकडे दादा फोटो काढतोय. आणि इथे हे बघा हॉटेलची पण सोय आहे, हॉटेल्स आहेत इकडे. क्या हुआ गाईज? पोर्ट्रेट मध्ये काढ, नाहीसं करून टाकीन. जाऊन तर आता कायाकिंग करायची आहे की नाही बघू. दादा आणि ताई काय बोलतायत तो. तर एका बोटीमध्ये कायाकिंग करताना तुम्हाला 2 जण बसू शकतात, 3 नाही बसू. आणि आम्ही आहोत आता 3 जण. लोक जाम एन्जॉय करतात इथं. इकडे छोटे छोटे खेकडे आहेत बघा. आणि ह्याचं काय फोटोशूट आज संपत नाही वाटतं. ए मला पण फोटो काढायचे आहेत, लवकर आवरा आता तुम्ही. सनसेट पण बघूचा असा. फोटो काढ ना काय. गाईज आता मी आलोय सुनामी आयलंडला. मी सांगितलं ते फोटोशूट चाललंय. ह्या दोघांचं काय मुलींसारखे फोटो काढायला फोटो संपत नाही त्यांचे काढून. ए बाबन्या, कम टू कोकण. आ जाओ गाइस, कोकण में आ जाओ. हे आणखी काय मला आकडता. जाऊयात नको आता, हं? 6 वाजेपर्यंत जाऊयात. हे काढ ना आता. असं अरे तिचे काढ दे आता. एक ए मला काढू दे ना फोटो. उठ नाही चल तो करून इकडे ये. टाकीन, जास्त बोल. मी तुका नाही कोण टाकीन. पोर्ट्रेट मध्ये नाही काढ द्या, पोर्ट्रेट मध्ये काढ रे. आम्हाला घालू दे. ताई पकड जरा, मी हे करतो. हा बघा सिद्धगडचा दीपक कायाकिंग साठी रेडी होतोय. मयूर तिकडे पुढे गेलाय. एन्जॉय करके जाएंगे फुल. येस ब्रो. फर्स्ट टाइम आहे ब्रो. हा कुठल्या मध्ये? इकडे इकडे जा. तर आज वीडियो करेंगी हमारी दीदी. येस मागे बसून हे करायचं का? तर मग व्हिडिओ कोण करणार दोघांनी केलं तर? मी करते व्हिडिओ चल. अरे हा दोघं मला तू नीट बोट चालव, मी चालवत नाही. तसं नाही बसायचं, आधी बसायचं आणि मग पाय आतमध्ये घ्यायचे. ओके. आता सरकणार मग पाय. आधी बस, पाय मग घ्यायचे, डायरेक्ट बस आत. हे आतमध्ये उतरताना पण तसंच उतरायचंय. आधी पाय घ्यायचे आणि मग उठायचंय. ते इकडे दे, इकडे दे. हे बघा दादा सरळ जा सरळ जा. बोटीमध्ये पण फोटोशूट. हे आम्ही पण जायचंय पुढे. बस. हे असं बघ ना, असं वाटतंय ते बीच चालते ते बघ. आणि मग तेच तर मी तुला बोलली मगाशी पण मी तिथे बाई होती ना, हा तिथे मला थोडी ती चालते. मी पकडतो. तर झालंय आता कायाकिंग करून. हे मी पलटले इथं. हे थांबे. हे पकड, हे पकड. बरंच घे दीदी. पाय बाहेर काढायचे आधी. हा हा हे बघा बोट खाली झाली आपली आता. पाय दुखतात हो इथे, नाही ना, इथे दुखतात पाय. हा 2-3 दिवस सतत केलं. आणि पाणी खोल नाही वाटतं. तू कुत्रा आला इथं इथं रोज येतो. चाल. गावात सुटणार इकडे. परत भरती चालू झाली का पोहोच जातो त्याच्याकडे. आणि ते काय करतात तिकडं? शिवला काढते. ते कालवे शिवल्या काढतायत. तिकडची लोक आहेत ती कालवे काढतात. तिकडे वाडी आहे काय? हा दगडात आहेत ना. हे इकडे वाळूत कोणतं गाव आहे? काढते, शिवल्या काढते. तिकडे हा. कोणतं गाव आहे? करली. आणि ही कर्ली नदी आहे ना, हा आणि त्या माडाकडे जाता येत नाही काय? इकडे माडा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय? हे मिनी केरळ आहे का? हा हे दे माझं वॉलेट. सरच जाऊ. चला आता उतरलोय, बोटिंग वगैरे करून झाली आहे. आता कुठे जायचं? आता काय घरी जायचं. तर आता घरी जायचं.
तर मंडळी आता बोटिंग वगैरे करून झाले आणि आम्हीच निघालो आता घरी जायला. हे बघा इकडे ताई आणि दादा आहे. तर आता गाडी पार्किंग जिथे लावली आहे तिथे जाणार आणि डायरेक्ट घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी.